नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कन्हान शहरातील डेकाटी खोर लेआउट परिसरामध्ये 2,97,000 रुपयांची घरफोडीची घटना उघडकीस आल्यानं नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी नीरज देवनाथ चौहान वय वर्ष 32 राहणार डेकाटी यांच्या आईवडील घराला कुलूप लावून उत्तर प्रदेश येथे लग्नाला गेले होते। घरी कुणी नसल्यानं नीरज यांचा काकाचा मुलगा सुमित चौहान हा घराची देखरेख करत होता। बुधवारी दिनांक 13 डिसेंबरला रात्री 10 वाजता नीरज यांचा काकाचा मुलगा सुमित हा नीरज यांच्या घरी झोपायला गेला असता घराच्या समोरील दरवाजा आतून लॉक केले होते आणि खिडकीची ग्रिल तुटलेली होती। सुमित याने नीरजला माहिती देऊन तुटलेल्या ग्रिलची खिडकीतून घराच्या आत प्रवेश केला असता घरातील सर्व सामान सर्वत्र पसरलेले होते। सुमित याने नीरजला घरी चोरी झाल्याची माहिती दिल्यानं गुरुवारी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान विमानाने नीरज हा बंगलोरवरून घरी परत येऊन पाहणी केली असता लॉकरच्या अलमारीमध्ये ठेवलेले जुने सोन्याचे दागिने सह एकूण 2,97,000 रुपयांचे मुद्देमाल दिसून आलेले नाही। कुणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून पसार झाल्यानं कन्हान पोलिसांनी नीरज चौहान यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम हे करीत असून आरोपींचा शोध घेत आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।